आणि यानंतर आपण थेट जाऊयात गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले आहेत। गणेशोत्सवानिमित्तानं आपण पाहतोय अमित शहा हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत। शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आहे। यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणची थेट आरती आपण पाहतोय। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरे सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जलेन शीतले करणम्मा यानि कानि च पापानि जन्मान्तर्गतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु दक्षिणायां पदे पदे पुष्पे देवताभिवन्दनम् आत्माभिवन्दनम् ओम हस्तो प्रक्षाल्य गणपति गजानन महाराज की जय। नमस्कारोमि। तर आपण ही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरची ही दृश्य आहेत। अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, रावसाहेब दानवे, मंगलप्रभात लोढा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलंय। शिवाय दीपक केसरकर हे देखील सध्या गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत। राज्यभरात गणेशोत्सवाचा आपल्याला उत्साह बघायला मिळतोय। तसाच मुख्यमंत्र्यांच्या वर्ष या निवासस्थानी देखील मोठा उत्साह सुरू आहे। घरगुती गणपती बाप्पाचं यावेळेस अमित शहा यांनी दर्शन घेतलं आहे। रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजपचे अनेक राज्यातील महत्त्वाचे नेते सध्या अमित शहा यांच्यासोबत आहेत। अमित शहा आज लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेणार आहेत आणि त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आहे। आरती देखील संपन्न झाली। यावेळेस अनेक भाजपचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते। शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दीपक केसरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। सागर, अमित शहा हे काही वेळांपूर्वीच मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासात असणाऱ्या वर्षा ठिकाणी पोहोचलेले आहेत। गणपतीच्या निमित्ताने अमित शहा आज महाराष्ट्रामधील विशेषतः मुंबईतील वेगवेगळ्या गणपती मंडळांना दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याच्यामध्ये नियोजित दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सागर या बंगल्यावर ते पहिल्यांदा जाणार होते, पण अचानक सकाळी दौरा बदलण्यात आला आणि थेट अमित शहा यांनी वर्षा निवासस्थान गाठलेलं आहे। मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आता काही क्षणांपूर्वी अमित शहा यांनी गणरायाची आरती केलेली आहे। यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, रावसाहेब दानवे असे भाजप आणि महायुतीचे जे इतर मित्रपक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते इथे उपस्थित असल्याचं दिसून येतं। आता हे सगळे नेते अनौपचारिक गप्पा ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसमवेत करतायत आणि पुढील काही क्षणातच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी पोहोचतील। इथे देखील फडणवीस यांच्या घरी जे श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे तिथे आरती करणार आहेत आणि अनौपचारिक कुटुंबांबरोबर चर्चा करतील। त्यानंतरनं विशेष सत्कार केले जातील आणि याच्यानंतरनं लालबागचा राजाच्या दर्शनासाठी अमित शहा निघणार आहेत। त्यानंतरनं अमित शहा लालबागचं दर्शन घेतल्यानंतरनं आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे इथे जाणार आहेत। यावेळेस स्वामी विवेकानंद कन्याकुमारीचा देखावा शेलार यांच्या गणेश उत्सव मंडळाने केलेला आहे। दरवर्षीच आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची ते आवर्जून अमित शहा उपस्थिती लावतात। यावेळेस देखील त्यांनी उपस्थिती लावणार आहेत आणि त्यानंतरनं नियोजित दौऱ्यानुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे
ते जातील आणि तिथून त्यांचा नियोजित दौरा हा पुढे आहे, तिथे अमित शहा निघतील. काल रात्रीच उशिरा अमित शहा यांची भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेत्यांशी बैठक झालेली आहे. चर्चा सुरू होती ती महायुतीच्या नेत्यांबरोबर, इतर दोन्ही नेत्यांबरोबर चर्चा करतील. पण आता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेत्यांबरोबरची बैठक झाल्यानंतर आज फक्त गणपती दर्शन करतील आणि त्यानंतर अमित शहा हे बाहेर, मुंबईच्या बाहेर त्यांचा जो पूर्वनियोजित दौरा जो आहे दिल्लीकडे जाण्याचा, तो तिथे जातील असं सांगण्यात आलेलं आहे. महायुतीतल्या प्रमुख नेत्यांना मात्र अमित शहा यांनी सांगितलेलं आहे की जे जागा वाटपाची जे महत्वाची चर्चा आहे ती पुढील काही दिवसात संपवली जाईल. पितृपक्षाच्या आधीच कदाचित याबाबतचे काही अंतिम निर्णय ते दिल्लीशी चर्चा करून घोषणा देखील केल्या जातील असं समजतं. निश्चितच सागर, अमित शहांच्या या दौऱ्यासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.